गुड आफ्टरनून स्टुडंट्स. नंबर सिस्टीम या क्लास 6 स्टँडर्डच्या मॅथ सब्जेक्टमधला हा टॉपिक महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. यामधले इम्पॉर्टंट घटक आपण बघणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ओके, तर फर्स्ट काय आहे या ठिकाणी नंबर सिस्टीम. यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, नोटेशन अँड न्यूमरेशन. ओके, म्हणजे याच्यामध्ये वर्ड्स न्यूमरेशन फॉर्ममध्ये म्हणजे वर्ड्समध्ये आणि नोटेशन फॉर्ममध्ये म्हणजे डिजिटमध्ये. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे द मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग नंबर इन डिजिट ऑर इन फिगर इज कॉल्ड ॲज नोटेशन अँड द मेथड ऑफ एक्सप्रेसिंग अ नंबर इन वर्ड्स इज कॉल्ड ॲज न्यूमरेशन. ओके, आणि इंडियन याच्यामध्ये नंबर सिस्टीम जी आहे त्या नंबर सिस्टीममध्ये जो नंबर आपल्याला दिलेला असतो ते रीड करायच्या दोन मेथड आहेत, एक इंडियन अँड दुसरी आहे इंटरनॅशनल. ओके, वन इज अन इंडियन अँड अदर इज इंटरनॅशनल. ओके, इंडियन आणि इंटरनॅशनलमध्ये आपण त्या डिजिट कशा रीड करायच्या या पहिल्या टॉपिकमध्ये किंवा पहिल्या तुम्हाला चॅप्टरमध्ये त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, कुठलाही नंबर जर का आपण घेतला, जो बुकमध्ये दिलेला आहे तोच नंबर आपण घेऊयात. ठीक आहे, नंबर दिला आहे 3278461 78461. ओके, किती डिजिट नंबर आहे आपल्याला बघा या ठिकाणी दिलेला 7 डिजिट. ओके, तर 7 डिजिट आहे. आपण इंडियन सिस्टीममध्ये कसा रीड करायचा आणि इंटरनॅशनल सिस्टीममध्ये कसा रीड करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी युनिट प्लेस, 10 प्लेस अँड 100 प्लेस. इंडियन सिस्टीममध्ये आपण 100 प्लेस इथून इथपर्यंत आलो, 100 प्लेस नंतर आपण कॉमा द्यायचा, त्यानंतर 1000 अँड 10,000. ओके, त्याच्यानंतर 1000 आणि 10,000, मग लॅक आणि 10 लॅक. ओके, नंतर करोड, 10 करोड, असं 2 डिजिट सोडून आपण पुढं कॉमा द्यायचा आहे. ती कोणती मेथड? इंडियन सिस्टीम. ओके, त्यानंतर जी अदर आहे ती आहे इंटरनॅशनल. हाच नंबर आपण या ठिकाणी राईट डाऊन करूया आणि काय डिफरन्स बिटवीन आहे किंवा कॉमा कुठं द्यायचं आहे अशा प्रकारचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला विचारलेले आहे की इंडियन सिस्टीममध्ये कॉमा कुठं द्यायचा. तर अशा एक्झाम्पल सॉल्व करून दाखवा. तर कशा प्रकारे सॉल्व करायचे आहे सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करायचं बोर्डवरती आहे. या ठिकाणी 3 डिजिट सोडून द्यायचे. ओके, बघा युनिट, 10 अँड 100. देन समोरचा काय असतो 1000, 10,000 अँड 100,000, 3 डिजिट. ओके, या ठिकाणी आपण काय केलं 2 डिजिट समोर सोडलेत आणि आधी युनिट, 10 अँड 100. बट इथं युनिट 10, 100 झाल्याच्या नंतर सुद्धा 3 डिजिट सोडायचे आहेत. ओके, असं प्रत्येक ह्याच्यात करायचे. तर रीड कसं करायचं, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इज हाऊ वी कॅन रीड दॅट नंबर. ओके, तर कशा प्रकारे रीड करणार आपण बघा. इथं लॅक प्लेस आहे, 10 लॅक प्लेस. सो वी कॅन रीड धिस नंबर बाय 32 lakh 78,000 78,000 and 461. Okay, we can this number by Indian method like this. Okay, after that we can read in international system unit, 10 and 100, 1000, 10,000, 100,000. सो हे कोणतं प्लेस आहे, लॅक प्लेस आहे. सो याला कसं आपण रीड करणार बघा. लॅक आहे, 10 लॅक नाही आहे, तर आपण या ठिकाणी मिलियन युनिट, 10, 100 सॉरी बघा हा जो नंबर दिलेला आहे या ठिकाणी आपण जसं रीड करतो इंडियनमध्ये जसं लॅक आणि 10 लॅक म्हणतोय, तर सेम इंटरनॅशनलमध्ये काय करायचं आहे बघा. 10 लाख मीन्स काय होतं ते ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये बनवून दिलेलं आहे. 10 लाख मीन्स
1 मिलियन. इंटरनॅशनलमधले डेसिलियनपर्यंत की 1 वरती 33 तिथपर्यंत त्याला काय म्हटलं जातं? मिलियन कन्सेप्ट काय, बिलियन काय, ट्रिलियन काय, त्यानंतर क्वाड्रिलियन काय आहे, क्वांटिलियन काय आहे, ते सर्व कन्सेप्ट व्यवस्थितपणे एका व्हिडिओमध्ये बनवलेली आहे. तो व्हिडिओ बघून ती कन्सेप्ट व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे, सर्वांनी समजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे नंबर आहेत कसे रीड करायचे ते बघायचे आहेत. ओके, तर आता या ठिकाणी बघा युनिट 10 100 आपल्या इंडियन सिस्टीममध्ये ज्या वेळेला या ठिकाणी आपण रीड केलं त्यावेळेला इथं काय आलं? 1000. करेक्ट, 10,000. अगेन लॅक अँड 10 लॅक. सो इथं 10 लॅक आलं आहे म्हणजे 3 काय 10 लॅक आहे. तर या ठिकाणी 10 लॅक मीन्स काय होतं? 1 मिलियन. सो याला काय म्हणणार आपण? 3 मिलियन. 3 मिलियन. आणि या ठिकाणी 78,000. ओके, या ठिकाणी बघा 78,461 ॲज इट इज ठेवायचं. 461 अशा प्रकारे डिफरन्स आहे दोन्ही सिस्टीममधला. लक्षात ठेवायचं बघा, काहीच कठीण नाही आहे. व्यवस्थितपणे जर का आपण अंडरस्टँड करून घेतलं तर अतिशय इझी आहे. काय दिलं आहे बघा, नोटेशन अँड न्यूमरेशन कन्सेप्ट समजली तुम्हाला डिजिटमध्ये आणि वर्ड्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं आहे, इंडियन अँड इंटरनॅशनल सिस्टीममध्ये नंबर रीड कसं करायचं आपण. ओके, आता जेव्हा इंडियन नंबर सिस्टीम दिलेली असते त्याच्यामध्ये 3 प्लेस सोडायच्या आधी युनिट 10 and 100. आफ्टर दॅट 2 प्लेस, आफ्टर दॅट अगेन 2 प्लेस, असे 2 प्लेस नंतर सोडून कॉमा द्यायचा आहे. त्याला रीड करताना लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड अशा फॉर्ममध्ये आपण रीड करायचं. बट इंटरनॅशनल सिस्टीममध्ये 3 डिजिट आपण सोडून द्यायचे आहेत. आणि ते झाल्याच्या नंतर 10 लॅक प्लेस जिथं असेल ते काय होतं? 1 मिलियन. ओके, सो इथं 10 लॅक झालं आहे 3 वर, तर 3 मिलियन आपण असं त्याला रीड केलं आहे. 3,278,000. ओके, 278,000 अँड 461 ॲज इट इज लिहायचं. या ठिकाणी आपण युनिट कसं रीड केलं होतं बघा, युनिट 10 100, 1000 10,000 100,000. सो 278,000 आपण अशा प्रकारे राईट डाऊन केलेलं आहे. समजलं सर्वांना? बघा, कुठलीही कन्सेप्ट जर का आपल्याला शिकायची आहे तर त्याचं बेसिक्स नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून तो जो बिलियनचा पार्ट आहे तो सगळ्यांनी समजून घ्यायचा, तो आधी वहीमध्ये लिहून घ्यायचा. आणि कशा प्रकारे इंटरनॅशनल सिस्टीम आणि इंडियन सिस्टीम यातला डिफरन्स आहे तो सुद्धा समजून घ्यायचा आहे. अनेक एक्झाम्पल आपण आपल्या प्रॅक्टिससाठी घेऊ शकतो आणि कशा प्रकारे आपण इंडियन आणि इंटरनॅशनलमध्ये वर्ड्समध्ये लिहिलेले आहे तसेच आपण अनेक एक्झाम्पल घेऊन ते सुद्धा लिहून पाहू शकतो. आणि ही जी कन्सेप्ट आहे आपली ऑलवेज रिमेंबरसाठी आपण करू शकतो, प्रॅक्टिस करून परफेक्ट करू शकतो. ओके, झाला. राईट डाऊन करायचं व्यवस्थितपणे कॉपीमध्ये. आता यावर आधारित काही एक्झाम्पल आपण बघणार आहे समोरचे. यूज ऑफ कॉमास असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरती यूज ऑफ कॉमास म्हणजे नंबर दिलेला असेल आणि तुम्हाला कॉमास द्यायचा. ते आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेलं आहे म्हणून आपण समोरचं बघूया. एक्झरसाइज ए मधलं एक्झाम्पल घेऊया आपण. राईट इन न्यूमेरल्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट इन न्यूमेरल्स. ओके, कशा प्रकारे
राईट डाऊन करायचं न्यूमेरिकल्स फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी नंबर्स आपल्याला वर्ड्समध्ये दिलेले आहे. नोटेशन फॉर्ममध्ये डिजिट्स फॉर्ममध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 2,57,002. काय दिलं आहे? 2,57,002 असा नंबर या ठिकाणी दिला आहे. ओके. बिलियन्स या ठिकाणी बिलियन दिलं आहे. मिलियन, बिलियन हे जे कन्सेप्ट आहे तुम्हाला ज्या वेळेला मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये क्लिअरली दिलं आहे की या ठिकाणी नंबर्स कुठली नंबर्स आहे आणि नंबर ऑफ झिरो किती असतील त्याच्यावरती. ओके. नंबर ऑफ झिरो हे जर का माहिती असेल तर इझिली आपण कुठलाही डिजिट आपल्याला लिहायला सांगितला असेल वर्ड फॉर्ममध्ये तर तो आपण या ठिकाणी लिहू शकणार. बघा आधी हे बघून घ्यायचं 1000वरती किती झिरो असतात? 3. देन इंटरनॅशनल सिस्टीमवरती हे अंडरस्टँड करायचं आधी, नंतर आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. 1000 नंतर मिलियन, मिलियनवरती 6. 3चा टेबल इथं रिपीट होतो आहे. बघा ऑब्झर्व व्यवस्थितपणे केल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल. त्यानंतर बिलियन. ओके. आपल्याला बिलियनच लिहायचं आहे. सो किती डिजिट नंबर लिहायची आपल्याला? 0 जर का 9 असतील या ठिकाणी 3, 6, 9. त्यानंतर ट्रिलियन आहे. ट्रिलियनवरती 12 झिरो. हा व्यवस्थितपणे बघून घ्यायचं. लास्टला डेसिलियनपर्यंत आहे ज्यावरती 33 झिरो